अनेक गोष्टी घडून गेल्या भारतासारख्या देशात. अनेक गोष्टी घडून गेल्या भारतासारख्या देशात. प्रगतीची मशाल पेटली जेव्हा या विज्ञानात. एआय टेक्नॉलॉजीला दिला विज्ञानाने मान. एआय टेक्नॉलॉजीला दिला विज्ञानाने मान. मग हीच एआय प्रणाली भारतासाठी शाप की वरदान? असा प्रश्न अखंड भारताला भेडसावत असताना संयोजकांनी या विषयावर भर घालून सर्वांचाच विचारकनी प्रगट केलाय. मग याच विषयाची प्रस्तुत मांडणी करण्यासाठी तुमच्या पुढे उभी आहे मी जाधव अनन्या अविनाश, सरस्वती विद्यालय तामलवाडी या विद्यालयात इयत्ता 8वी या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडते एआय अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता शाप की वरदान. मित्रांनो, एखादा विषय शाप आहे की वरदान आहे हे ठरवण्याच्या अगोदर त्यामागची पूर्ण संकल्पना माहीत असणे गरजेचे असते. पृथ्वीवरील सर्वात प्रगत प्राणी म्हणजे मानव असं आपण नेहमी म्हणत असतो आणि आपल्याला त्याची खात्री देखील असते. कारण माणसाचे विशिष्ट ठेवण, त्याच्या 4 बोटांपेक्षा वेगळा असलेला हाताचा अंगठा किंवा त्याच्या मेंदूचा आकार अशा काही गोष्टी त्याला कारणीभूत आहेतच. पण या प्रगतीसाठी सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मानवी बुद्धिमत्ता. शिकारीची शस्त्रे ते शेतीचे शास्त्र, गुहेतील चित्रांपासून ते भाषा आणि कला यांच्या विकासापर्यंत, साध्या साध्या टोळ्यांपासून ते संस्कृतीपर्यंत आणि आहार निद्रा भय यांच्यापासून ते धर्म धैर्य नैतिकता अशा संकल्पनांपर्यंत असा काही समृद्ध करणारा मानवाचा प्रवास झाला. आणि सांगायचे झाले तर त्याच्या बुद्धिमत्तेचा यात प्रचंड मोलाचा वाटा होता. याच त्याच्या बुद्धिमत्तेवर त्याने अनेक यंत्रे तंत्रे विकसित केली, अनेक शोधही लावले. जसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तस तशी मानवाने त्याची कामे आणि प्रगतीचा वेग अजूनच वाढवला. मग या वेगाने बदलणाऱ्या जगातील सर्वात महत्वाचा, बलवान आणि ठोस असा बदल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्यालाच आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेही म्हणतो. मित्रांनो, 1956 सालच्या डेल्फ्ट येथे झालेल्या परिषदेत प्रथमतः कृत्रिम बुद्धिमत्ता ही संज्ञा जॉन मॅकार्थी यांनी मांडली होती. म्हणून जॉन मॅकार्थी यांनाच एआय चे जनक मानले जाते. मग मित्रांनो, जॉन मॅकार्थी यांचं स्पष्ट मत होतं की वास्तव बुद्धिमत्तेची हुबेहूब नक्कल किंवा वास्तव बुद्धिमत्तेचे अनुकरण म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि त्यांचं हे मत सध्या आपल्याला सार्थ होताना दिसतंय. म्हणजे वास्तव बुद्धिमत्तेची नक्कल करणारे किंवा मानवाप्रमाणे विचार करू शकणारी कित्येक यंत्रे आज एआय द्वारे प्रचलित आहेत. मग ज्या एआयच्या आधारावर आज आपण जगतोय, ज्या एआय ने आपल्याला इतकी प्रगती घडवून दिली आहे, तोच एआय आपल्या भारतासाठी शाप की वरदान? प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने कोणती बाजू सांगावी असा प्रश्न मला पडला होता. पण पुराणातील काही गोष्टींनी मला याचं उत्तर मिळवून दिलं. म्हणजेच काय, एखादा भक्त जेव्हा एखाद्या देवाची भक्ती करतो तेव्हा तो देव त्या भक्ताला प्रसन्न होऊन एखादं वरदान देतो आणि त्या वरदानाचा तो भक्त जास्त प्रमाणात दुरुपयोगच करतो आणि वरदान असलेलं ते वरदान आपल्यासाठी शाप ठरतं. मग विज्ञानातील देवाप्रमाणे असणाऱ्या शास्त्रज्ञांनी जे काही आपल्याला प्रगती नावाचं वरदान दिलेलं आहे त्या वरदानाला आपण वाईट वापराने शाप बनवत आहोत. एखादं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर अल्फ्रेड नोबेल यांनी नोबेल पुरस्काराची सुरुवात केली होती. नोबेल पुरस्कार किती जगविख्यात पुरस्कार आहे हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आणि या नोबेल पुरस्काराची सुरुवात करण्यामागची पार्श्वभूमी म्हणजे नोबेल पुरस्काराची सुरुवात करण्यामागची पार्श्वभूमी म्हणजे अल्फ्रेड नोबेल यांनी अणुबॉम्बसाठी उपयुक्त असलेला एक शोध लावला होता आणि ज्याच्या आधारावर अणुबॉम्बची निर्मिती झाली आणि जगभरामध्ये अणुस्फोट होऊ लागले. एका वर्तमानपत्रामध्ये तर अल्फ्रेड नोबेल यांचा उच्चार मानव जातीत जन्म घेतलेला यम असा झाला. तेव्हा अल्फ्रेड नोबेल यांना वाईट वाटलं. ते स्वतः म्हणाले देखील की मी हा उगीचच शोध लावला, मी आपल्या भारतातल्या आर्मीला मदत व्हावी म्हणून या शोधाची निर्मिती केली होती, पण मानवांनी याचा चुकीचा वापर केला म्हणून आज तोच माझा शोध आमच्यासाठी शाप ठरला.
मग मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्यासाठी वरदानच आहे, फक्त आपण त्याचा चांगला वापर करायला हवा. एआय शाप की वरदान पडला होता हा प्रश्न. एआय शाप की वरदान पडला होता हा प्रश्न, पण सध्या मात्र सर्वजणच आहेत एआय मध्ये मग्न. उपयोग त्याचे अनेक आहेत, मग ते एक वरदान की दुरुपयोगी म्हणून शापाची राखावी जाण. तेव्हा समजले एआय हे वरदानच आहे. तेव्हा समजले एआय हे वरदानच आहे, शास्त्रज्ञांनी दिलेले ते एक दानच आहे. सुउपयोग त्याचा मानवाने करावा. सुउपयोग त्याचा मानवाने करावा, शापाला मात्र विचारातून काढून टाकावा. समजून घ्या, एआय हे वरदानच आहे, शाप नव्हे. ती एक प्रगती आहे, ती एक प्रगती आहे. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही विज्ञानात एक कम्प्युटर मधील एक शाखा असून जिच्या आधारावर मानवाप्रमाणे विचार करू शकणारी यंत्रे चालतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ मेथड ऑफ मेकिंग कंप्यूटर कंट्रोल्ड रोबोट और सॉफ्टवेअर who think intelligently like a human mind. यावरून तुम्हाला समजलंच असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही कम्प्युटर मधील नेमकी कोणती शाखा आहे आणि जिच्या आधारावर रोबोटिक सर्जरी असेल, रोबोटिक फार्मिंग हेल्प असेल, रोबोटिक प्रोडक्ट कंपनीज असतील, रोबोटिक प्रोग्रेसेस असतील किंवा केरळमध्ये शिकवणाऱ्या पहिल्या रोबोट टीचर असतील, अशा कित्येक गोष्टी एआय ने आपल्या भारताच्या प्रगतीसाठी दिल्या आहेत आणि देत राहील. फक्त आपण त्याचा एक वरदान म्हणून वापर करायला हवा, हे माझे स्पष्ट मत आहे. अशी मी तुम्हाला कित्येक उदाहरणं देऊ शकते की ज्याच्या आधारावर एआय हे वरदानच आहे, फक्त मानवाने त्याचा वापर चुकीचा केलेला असल्यामुळे ते आपल्यासाठी शाप बनत आहे. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वरदानच आहे, फक्त आणि फक्त आपण त्याचा चांगला वापर करायला हवा आणि आपल्या भारताला प्रगत देशांच्या यादीत घेऊन पोहोचवायला हवं. धन्यवाद.